काही दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाचे पाणी नागपुरातील कित्येक वस्त्यांमध्ये शिरल्याने आता विरोधकांनी या समस्येसाठी सिमेंट रस्त्यांना दोषी ठरवले आहे। या समस्येवरून पूर्व नागपुरातील काँग्रेसच्या संभावित उमेदवार संगीता वाल्दे यांनी विरोधकांना घेरले आहे। विकास म्हणजे केवळ उड्डाणपूल आणि सिमेंटचे रस्ते नाही म्हणत वाल्दे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधलाय। पूर्व नागपुरातील नाले सफाई आणि सिमेंटच्या रस्त्याच्या वाढत्या उंचीवरून त्यांनी विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधलाय। विकास आघाडीला लोकसभेमध्ये भरघोस यश मिळालं आणि आता त्यापेक्षाही जास्त मिळणार, कारण की लोकांना भारतीय जनता पार्टीचं मत समजलेलं आहे। डोगला मत आहे, लोकांची दिशाभूल करणे, आणि आता आम्हाला लोकसभेमध्ये जास्त सीट्स मिळाल्या त्यामुळे त्यांनी एक ती लाडकी बहीण योजना सुरू केली। मी बऱ्याच दिवसापासून इथं, आता मी घरी राहत नाही, आम्ही पक्षाचा प्रचार आणि असंही जनतेमध्ये फिरत असतो, तर इथं पाण्याची समस्या, परत ते गटर लाईनची समस्या, विजेची समस्या, लोकांचे टॅक्स वाढलेले आहे। आणि आता आम्ही वाठोड्याला गेलो आता मागे एक 2 दिवसापूर्वी, तर तिथे पूर्ण नाला भरून बुजलेला आहे आणि तिथल्या लोकांनी, जनतेने रिक्वेस्ट केली, इथले आपले विद्यमान आमदार जे आहे, जे 3 टर्म झाले आमदार आहे, त्यांच्याकडे वारंवार चक्रा मारल्या त्यांनी। 20-20, 25-25 लोक गेले, त्यांनी सांगितलं की हा नाला तुम्ही क्लिअर करून द्या, पावसामध्ये पाणी पूर्ण घाण पाणी आमच्या घरात शिरते, पण त्यांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं। पूर्ण घाण पाणी त्यांच्या घरात घुसलं, त्यांचं आरोग्य धोक्यात आलं, मुलाबाळांना आजार, आता तुम्हाला माहितीच आहे डेंग्यू मलेरियाची साथ आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांचं जीवन धोक्यामध्ये आहे, तर लोक आम्हाला येऊन बोलवतात की मॅडम तुम्ही तरी काही करा, समोरचं नेतृत्व तुम्ही घ्या। आणि जनतेच्या म्हणण्यानुसार वेळोवेळी मला मुलांनी म्हटलं आहे की तुम्ही समोर या, तुम्ही पुढाकार घ्या, आमचं नेतृत्व करा तुम्ही, म्हणून मला असं वाटते की मला पुढे यायला पाहिजे। पूर्व नागपूरमध्ये आमचं 70 वर्षापासून हॉस्पिटल आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सेवा देत असतो। गरीब असले, कोणी म्हणजे गरजू व्यक्ती आहे, त्यांना मोफत औषध आणि मोफत ट्रीटमेंट आणि अगदी कमी दरामध्ये। तर 70 वर्षापासून आमचं हॉस्पिटल पारडीला आहे आणि पारडीलाच भारतीय जनता पार्टीला मतं जास्त मिळतात असं मत आहे। तर मला जर तिकीट मिळाली तर आमचं जो पर्सनल आहे पक्षालाही देतील आणि पर्सनल म्हणून आम्हाला पण मतदान मिळेल, कारण की आमची सेवा आहे। 70 वर्षापासून पारडीला हॉस्पिटल आहे आणि आता इथं मुलांना घेऊन आम्ही, जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना सुद्धा मी प्रशिक्षणासाठी प्रवृत्त केलं। जिथं जिथं मोफत प्रशिक्षण असतात तिथे त्यांना पाठवून त्यांनाही प्रशिक्षण दिलं। तर अशा प्रकारे युवक आमच्यासोबत आहे, महिला माझ्यासोबत आहे। महिला बचत गट मी निर्माण केले, 2005 पासून मी बचत गट निर्माण केले, 1000 बचत गट मी शहरात निर्माण केले। तर महिलांचं संघटन आहे, सेल्फ एम्प्लॉयड वुमन डेव्हलपमेंट असोसिएशनची मी डायरेक्टर आहे। तर सगळ्या महिला, ते पशु सर्वेचं काम असो किंवा कुठल्याही क्षेत्रातील जसे सर्वे असतात किंवा आणखी कुठलं, तर आमच्या संघटनेकडे येतात की तुमच्या संघटनेचे लोक द्या। तर अशा प्रकारे सगळे लोक जोडून आहे। जर पक्षाने माझा विचार केला, मला जर तिकीट दिलं तर मी 100% निवडून येणार आणि कोणालाही जरी तिकीट दिलं तरी आम्हाला ह्या सीट्स आणायच्या आहे। ह्या वेळेस आता जनता त्रासली आहे। 15 वर्षात त्यांनी बघितलं, एकदा दोनदा झालं, तीनदाही लोकांनी विश्वास ठेवला की आता काहीतरी आमचं बरं होईल किंवा या पूर्व नागपूरचा विकास होईल, तर असं काही झालेलं नाही। पट्टे वाटप नाही, रोडची समस्या तशीच आहे, पाण्याची समस्या, गटर लाईन, सगळ्या समस्या भरभरून आहे। मी तुम्हाला जर वेळ असेल तर मी प्रत्यक्ष दाखवायला नेईल पूर्व नागपूरमध्ये की अजिबात विकास नाही, फक्त ह्या बोलबच्चन सांगायच्या गोष्टी। तुम्ही बघू शकता, तुम्ही माझ्यासोबत चला, मी पूर्व नागपूर तुम्हाला इथून पारडीपर्यंत दाखवते। एकही रस्ता चांगला नाही आहे, अर्धवट सोडलेलं काम आहे, कुठेतरी अर्ध करायचं आणि सिमेंट रोडची गरज नसताना सिमेंट रोड बांधून ठेवले, तेही पाणी लोकांच्या घरात घुसते आणि त्याचाही मोबदला त्यांना अजूनपर्यंत मिळालेला नाही। तर अशा प्रकारे जनता त्रासलेली आहे। फक्त फ्लायओव्हर बांधून विकास होत नाही, तर लोकांच्या पब्लिकच्या ज्या जनरल समस्या आहे, त्यांना अन्न वस्त्र निवाराच्या ज्या समस्या आहे त्याचे सोडवत नाही आहे। जीएसटी, काही गरज नसताना दुधादयावर जीएसटी लावली, मुलाच्या पुस्तका पेनावर जीएसटी लावली, तर हे आणि कसला विकास आहे हा? सगळे ब्रिज बांधल्याने विकास होत नाही। रोडाकडे लक्ष द्यायला पाहिजे। रोड म्हणजे रोडचे बांधकाम बरोबर झालेलं नाही। परत
एरियामध्ये नळाचं पाणी, मिनीमाता नगरचं सांगते मी तुम्हाला. मिनीमाता नगरला मी प्रत्यक्ष गेली, आमचा एक कॅम्प होता, शिबिर. तर तिथे आम्हाला सांगितलं की तुम्ही कॅम्प संपल्यानंतर आमच्यासोबत आमचा एरिया बघायला चला. अक्षरशः नळाचं पाणी आणि गटरचं पाणी एकत्र झालेलं. मी म्हटलं तुम्ही कंप्लेंट केली नाही का किंवा रिक्वेस्ट केली नाही का? निवेदन दिलं मॅडम म्हणतात. आम्ही आमदाराकडे गेलो, महानगरपालिकेतही गेलो आम्ही, पण शासन प्रशासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि येथील आमदाराचं तर बिलकुल दुर्लक्ष आहे. फक्त मतदान मागायला येतात आणि नंतर ते विसरून असं त्यांचं मत होतं. हे मी काँग्रेस पक्षाने येणाऱ्या विधानसभेत त्यांना निवडणुकीचे तिकीट दिल्यास आत्तापर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या कारकिर्दीच्या जोरावर 100% निवडून येण्याची हमी त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली. परंतु तिकीट मिळाले नाही तरीही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पूर्ण समर्थन देण्याची तयारी देखील त्यांनी यावेळी दर्शविली. नागपूर येथून प्रदीप बॅनर्जी यांची रिपोर्ट.